नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 14 बातमीपत्र। बातमीच्या सुरुवातीला पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील स्नेहसदन चर्चमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त केला महिलांचा सन्मान सोहळा। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर रेणुकाताई रुपटक्के मॅडम यांनी स्वीकारून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मदर तेरेसा, माता रमाई, राजमाता जिजामाता, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार घालून सुरुवात केली। या सोहळ्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामधील, सामाजिक क्षेत्रातील, कायदेविषयक, शिक्षण क्षेत्रातील बचत गट तसेच आरोग्य विषयक क्षेत्रांमधील सर्व विषयांवर महामौलाचं व्याख्यान व माहिती उपलब्ध करून दिली। यामध्ये सामाजिक व धार्मिक माहिती देताना सिस्टर आशाताई ओहळ यांनी महिलांनी कसा इतिहास घडविला, यामध्ये राजमाता जिजामाता, माता रमाई, राणी लक्ष्मीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यांनीही जगासमोर नवीन आदर्श ठेवला। यावेळी डॉक्टर पूजाताई झिरपे यांनी महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृती करून महिलांना आरोग्यविषयक मोलाचा सल्ला दिला। तसेच अर्चनाताई मकासरे यांनीही सामाजिक व शैक्षणिक विषयी माहिती दिली। पंचायत समितीमार्फत महिलांना कोणकोणते निधी उपलब्ध असतात, त्याचे प्रशिक्षण कोठे असतं, असे कायद्याविषयक ज्ञान इजाज पिरजादे यांनी दिला। बचत गटाचं महत्त्व व त्याचा उपयोग कसा करायचा याचंही महत्त्व सौ संगीताताई हार्दे यांनी यावेळी सांगितलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या आरोग्यविषयक व ज्ञानाविषयी अशी सखोल अभ्यासू माहिती डॉक्टर रेणुकाताई रुपटक्के यांनी यावेळी या महिलांना आपल्या व्याख्यानाद्वारे माहिती दिली। जागतिक महिला दिन सन्मान सोहळ्याचा आयोजक स्नेहसदनचे प्रमुख धर्मगुरू फादर राजू शेळके, फादर संपत भोसले व स्नेहसदन चर्च राहुरी धर्मग्राम यांनी हे आयोजित केले। जागतिक महिला दिन सन्मान सोहळ्याला राहुरी, सडे, वांबोरी, डिग्रस, कुक्कडवेढे या परिसरातील महिला वर्ग खूप मोठ्या संख्येने उपस्थित होता। यावेळी प्रत्येक महिलेला स्नेहसदन चर्चच्या वतीने महिला दिनानिमित्त मानाचा फेटा बांधून गुलाब पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। स्नेहभोजन देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचे आभार मनतोडे मॅडम यांनी मांडले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोर्ड मॅडम यांनी केलं। न्यूज 14 प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।